हॅलो, आपण डिस्कस करून झालेला आहे. राईट करायचं राहिलेलं आहे. राईट करून घ्या. ऑनलाईन मेंबर्स. येस मॅम. हा, लक्षात आलं ना? येस मॅम. राईट करायचं राहिलेलं आहे. राईट करून घ्या.
हॅलो 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 Yes, ma'am. झालं का रे? झालं का लिहून? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next, last point of the chapter. Metal cladding. Write down heading. Metal cladding. Metal cladding. Okay. Have you seen this figure? ही फिगर दिसते ना सर्वांना? There are two rollers. Madam, slide नाही change झाली. 1 minute. आता चेंज झाले? No, ma'am. हा? Yes, ma'am. Yes, ma'am. झाली. चेंज झाली की नाही आता? Yes, ma'am. हा. Have you seen two roller? Upper roller and bottom roller. Clear दिसतात ना सर्वांना? Yes, ma'am. Here is a metal, aluminum, duralumin, and aluminum. Consider we want to protect the duralumin from the corrosion. आपल्याला जर ड्युरॅलियम याचं जर कोरोजन पासून प्रोटेक्शन करायचं असेल तर हा अल्युमिनियम अप्पर साइडला आणि बॉटम साइडला पण अल्युमिनियम घ्यायचा आणि हे तिन्ही सीट रोलर मधून पास करायचे. आपल्याला इथं क्लॅडेड सीट मिळेल. इथं क्लॅडेड वर्ड क्लॅडेड आहे. हिअर इज वर्ड क्लॅडेड सीट means if we attach or if we arrange the metals in such a way that base metal is present in between the coating metal, and if it is passed through the heavy roller at a particular temperature, then this we will get the cladded sheet. आपल्याला कसलं सीट मिळेल? क्लॅडेड सीट. हे बघा, क्लॅडेड सीटचे इथे वेगवेगळे स्ट्रक्चर दिसत आहेत. कशा प्रकारे क्लॅडिंग होतं ते. अशा प्रकारची शीट बनवता येतात आपल्याला क्लॅडिंग प्रोसेस करून. क्लॅडेड सीट आहेत.
ओके, मी स्लाइड चेंज करते. आपला पॉइंट काय आहे बघू. कोरोजन रेजिस्टंट मेटल म्हणजे काय रे? व्हॉट इज मीन बाय कोरोजन रेजिस्टंट मेटल? ज्याचं कोरोजन जास्त होतंय का जे कोरोजनला रेजिस्ट करतं ते? जे कोरोजनला रेजिस्ट करतं ते. व्हॉट इज द नेम ऑफ दिस मेटल? निकेल, कॉपर, लेड, सिल्वर आणि प्लॅटिनम. दीज आर दी नेम ऑफ कोरोजन रेजिस्टंट मेटल. याचं कोटिंग कशावरती करायचं? स्टील वरती, अल्युमिनियम वरती, कॉपर वरती, निकेल वरती आणि त्याच्या अलॉयज वरती. Who is the base metal? Steel, aluminum, copper, nickel. These are the base metal. And who is the coating metal? Nickel, copper, lead, silver आणि platinum. हे coating metal आहेत. What is the definition? Homogeneous layer of coating metal is bounded firmly and permanently to the base metal. On आपल्याला जर वन साइडनं कव्हरिंग द्यायचं असेल तर फक्त दोनच सीट वापरायचे, एका साइडनं कव्हर टाकता येईल. जर दोन्ही साइडनं जर कव्हर टाकायचे असतील तर दोन्ही साइडनं सीट टाकायचे आणि रोलर मधून पास करायचे. आर यू गेटिंग दिस डेफिनेशन? मेथड ऑफ होमोजिनियस लेअर ऑफ कोटिंग मेटल इज बाउंडेड फर्मली आणि परमनंटली. त्याचं बाउंडिंग हे परमनंटली होत असतं, नंतर रिमूव्ह करता येत नाही, म्हणून इथं लिहिलेलं आहे फर्मली अँड परमनंटली टू दी बेस मेटल. व्हॉट इज मीन बाय बेस मेटल? ज्याच्यावरती कोटिंग करायचंय त्याला बेस मेटल असं म्हणायचं. बेस मेटल ऑन वन और बोथ साइड इट इज नोन ॲज अ मेटल क्लॅडिंग. आर यू गेटिंग? समजलं? राईट डाऊन दिस पॉइंट. खूप सोपं, याच्यामध्ये काही शिकवण्यासारखं काही नाही. एक लिहूयात आणि फिगर काढूयात. राईट डाऊन हेडिंग मेटल क्लॅडिंग. हा, राईट इट.
ठीक आहे, ही फिगर काढा. नावं लिहू नका, नावं मी सांगते. 2 रोलर्स काढा. 3 सीट, या सीटची नावं मी सांगते. मधल्याला फक्त बेस मेटल लिहायचं आणि वरच्याला कोटिंग मेटल असं लिहायचं. मेटलची नावं नाहीत लिहायची. झालं? नाव लिहा. इथं लिहा क्लॅडेड सीट. क्लॅडेड सीट. CLADDED, क्लॅडेड सीट. इथं मध्ये लिहा बेस मेटल. बेस मेटल. बेस मेटल. इथं मध्ये हे जे आहे हे, इथं लिहा बेस मेटल इंटू ब्रॅकेट स्टील, कॉपर, एटसेट्रा. इथं वरती आणि खालच्या साईडला लिहा कोटिंग मेटल. COATING, कोटिंग मेटल. प्लॅटिनम, सिल्वर AG, प्लॅटिनम AG, NI, एटसेट्रा. ओके. Then let's discuss some MCQs. काही MCQs डिस्कस करूया त्या चॅप्टर वरचे.
Okay. Listen. During wet corrosion मधले कोणता पार्टचं करोजन होत असतं? During the wet corrosion, which part get corroded? Anodic part. Corrosion is the dash of metal. तुम्ही जेवण कशाला केलंय रे? नाही करायला पाहिजे होतं. ओके नाही, आई वडिलांचे 50 रुपये तेवढे सेव्ह झाले असते, कारण त्याचं आउटपुटच काही नाही. हा, corrosion is the destruction of metal. Most familiar example of corrosion is good. Corrosion takes place in action of dash is called as oxygen. Stable film behave as protective layer. Example of volatile film is. हे सगळे उत्तर तुम्हाला यायला लागलेत ना? हा, example of type of metal oxide film causes rapid and continuous corrosion. This type is volatile film. Wet corrosion occurs when conducting medium is in contact with नीट वाचायचं. All of these. Wet corrosion occurs when conducting medium is in contact with two dissimilar metal. मग डिसिमिलर कोणत्या पण टाइपचे असतील, लेस ऑक्सिजन मोर ऑक्सिजनच्या टाइपचे असतील, किंवा कॉपर आणि आयर्न कसा होता त्या टाइपचे असतील, वॉट एव्हर मे बी. टू डिसिमिलर. इथं जर वरती मेटल शब्द असला असता तर इथं तुमचं उत्तर बरोबर आलं असतं, तुम्ही जे सांगत होता ते. इथे जर वरती कुठे मेटल शब्द असला असता तर तुमचं हे डीप हे उत्तर बरोबर आलं असतं. पण हे तुम्ही मिनिंग समजावून घ्या, हे याला काहीच अर्थ नाही वरच्या सेंटेन्सला मेटल असल्याशिवाय. आर यू गेटिंग? बघा, वेट करोजन ऑकर व्हेन कंडक्टिंग लिक्विड. कंडक्टिंग लिक्विड कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायला पाहिजे? करोजन कधी होईल? कंडक्टिंग लिक्विड कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर करोजन होईल? मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतरच करोजन होईल. आर यू गेटिंग? तुम्ही सांगितलेलं उत्तर का रॉंग आहे ते कळलं ना तुम्हाला? Then next one, at anodic area dash process takes place. Oxidation, very good. At dash corrosion is a greater, more acidic environment. Dash is volatile oxidation corrosion product of metal. Molybdenum. कसंही विचारलेलं आहे फिरवून. Factor which object the corrosion is. एअर पण आहे, मॉइश्चर पण आहे, ट्रेस पण आहे, ऑल ऑफ. फॅक्टर विच अफेक्ट द करोजन, ऑल ऑफ दिस. Increasing temperature of environment reaction rate increases, hence corrosion rate is increases. Stable film act as a protective layer and corrosion layer is less. If corrosion product is soluble in corroding medium, corrosion proceed at fast rate or faster rate. इथं फास्ट तिथे गेलेला आहे. ओके. dash is employed for material to be used in the form of thin wire or strip. कोणती मेथड? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. corrosion of metallic material dash cross sectional area dash electrical resistance increases, decreases, increases.
मेथड ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ करोजन इज, हा जर व्यवस्थित मटेरियल सिलेक्ट केलं तरी पण करोजन प्रिव्हेंट होतं, प्रॉपर डिझाईन केलं तरी पण करोजन प्रिव्हेंट होतं, अलॉय केला तरी पण करोजन प्रिव्हेंट होतं. हे बघा, मेटल पेक्षा अलॉय कडे करोजन रेजिस्टन्स जास्त असतं. लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल स्टील हा अलॉय आहे. आपल्या घरामध्ये जो स्टेनलेस स्टील हा भांडी वापरल्या जातात ती अलॉय आहे आणि आयर्न पासून बनवलेली असतात. त्याच्यामध्ये 95% आयर्न असतो, पण आयर्नचं करोजन होतं मात्र स्टीलचं करोजन होत नाही. बिकॉज स्टील हॅव्हिंग मोर करोजन रेजिस्टन्स, सॉरी, alloy having more corrosion resistance than metal. Alloy having more corrosion resistance than metal. हा 22 नंबरचा जुन्या सिलेबसला होता. For avoiding corrosion dash is used pure metal. When buried pipeline is protected from the corrosion by connected to the magnesium block. It is known as sacrification of metal. Electrochemical corrosion can be occur only if liquid medium is contact with a metal. कालच झालेला आहे. Metal at the top of the electrochemical series is more active. During electrochemical corrosion in acidic environment, hydrogen evolution mechanism is takes place. Then during the oxygen absorption type of the corrosion dash कुठे होतं? लेस ऑक्सिजनेटेड पार्टला होतं की मोर ऑक्सिजनेटेड पार्टला होतं? लेस ऑक्सिजनेटेड पार्टला होतं. आपण फिगर मध्ये बघितलं नाही का? मोर ऑक्सिजनेटेड पार्टला होत नाही, लेस ऑक्सिजनेटेड पार्टला करोजन होत असतं. म्हणजे त्या क्रॅकच्या मधल्या साईडला करोजन झालं होतं, साईडला मेटल ऑक्साईड होतं, तिथं करोजन झालेलं नव्हतं. डिसाइडिंग फॅक्टर इन ऍटमॉस्फेरिक करोजन इज, किंवा अफेक्टिंग फॅक्टर अफेक्टिंग असं पण चालतं. फॅक्टर अफेक्टिंग इन ऍटमॉस्फेरिक करोजन इज ऑल ऑफ अबव. बरोबर आहे ना? Then rate of corrosion of iron in atmosphere depend upon all of above. In electrochemical corrosion, बोला, electrochemical corrosion means wet corrosion. Which part is undergoes, कोणतं उत्तर बरोबर आहे? Anode undergoes oxidation. Very good. Anodic coating protect the underlying metal. Anodic coating म्हणजे एनोडचं कोट करायचा. एनोडचा कोट करायचा. मी तुम्हाला पेनचं एक्झाम्पल सांगितलेलं होतं की पेन वरती एनोडचा कोट करायचा. आपला हा पेन म्हणजे बेस मेटल आहे, याच्यावरती एनोडचं कोटिंग करायचं. करोजन कोणाचं होईल? वरच्या पार्टचं. आता सांगा त्याचं उत्तर. Anodic coating protect the underlying metal. का प्रोटेक्ट करतं? ड्यू टू नोबेल कॅरेक्टर, ड्यू टू हायर इलेक्ट्रोड पोटेन्शियल. हे उत्तर बरोबर आहे. ते कुठे आहे? पोटेन्शियल मध्ये हायर पोझिशनला आहे. याच्यावरती एनोड आहे म्हणजे एनोड कुठली जागा आहे? एनोडची ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये हायर जागा आहे त्याची. ओके. फूड स्टफ कंटेनर शुड नॉट बी galvanized. Process of tin coating over iron sheet by hot dipping is called as tinning. When buried pipeline is protected from corrosion by connecting the magnesium block, it is known as sacrificial anodic. मला वाटलं तुम्ही इथं मी कर्सर केलाय म्हणजे तुम्ही सांगाल, हे पण नाही सांगितलं. Rate of corrosion of metal at the top of electrochemical series. टॉपचा काय असतो? हाय. Then during the electrochemical corrosion in acidic environment, which mechanism is observed? Hydrogen evolution mechanism is observed. Are you getting? तुम्हाला सर्व सोडवता येणार, काही अडचण येणार नाही याची एमसीक्यू सोडवायला.
आणि पूर्ण चॅप्टर मध्ये जर तुम्ही अनालिसिस केलं तर सगळ्यात जास्त याचेच एमसीक्यूज पडलेले असणार आहेत. आणि हे वाक्य तुम्हाला कधी आठवणार? पेपर सोडवायला लागल्यानंतर. अगोदर या चॅप्टरचा स्टडी करायचा, नंतर वॉटरचा स्टडी करायचा, फ्युएलचा स्टडी करायचा, नंतर बाकीच्या पार्टकडे जायचं. कारण मॅक्झिमम क्वेश्चन हे फ्युएल, वॉटर आणि या चॅप्टर वरती असतील आणि सोपे एमसीक्यूज असतात त्याच्यावरचे. ओके, देन लास्ट चॅप्टर. व्हॉट इज नेम ऑफ लास्ट चॅप्टर? काय नाव आहे रे लास्ट चॅप्टरचं? कुठला चॅप्टर राहिला शिकवायचा? शिकून कुठले झाले ते येतात ना? शिकून कोणते कोणते झाले ते येतात ना चॅप्टर? सगळं नावं सर्व चॅप्टरची सांगा बरं बघू. वॉटर, वॉटर, लुब्रिकंट, फ्युएल, पॉलिमर, मॉडर्न एनालिटिकल केमिस्ट्री, करोजन, पॉलिमर आणि हा लास्टचा हा मेटल आला. बरोबर आहे. ओके, राईट डाऊन नेम ऑफ चॅप्टर. लास्ट चॅप्टर एनर्जी स्टोरेज सिस्टीम. 12वीला झालेला आहे चॅप्टर, अगदी आहे असा रिपीट आहे. फक्त तिथं नाव होतं या चॅप्टरचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री, इथं आहे एनर्जी स्टोरेज सिस्टीम. एक्झाम्पल सांगा बरं एनर्जी स्टोरेज सिस्टीमचे. हॅलो मॅम, हॅलो, हा. स्लाइड चेंज झाली नाही. स्लाइड चेंज झालेली नाही, झाली का? येस. हा ठीक आहे. नावल्या चॅप्टरचं एनर्जी स्टोरेज सिस्टीम. राईट डाऊन सिलेबस. ही लिंक लिहू नका, मी ज्याच्यावरती जे सिलेक्ट केले ते लिहू नका. सिलेबस लिहा. लिंक लिहू नका बरं का. हॅलो, झालं का? दिला का सिलेबस सर्वांनी? सावकाश लिहा, घाई करू नका. हा, हा एक बॉक्स लिहायचा, खालचा एक बॉक्स लिहायचा. फक्त ही युट्यूबची जी लिंक आहे ना, ती फक्त लिंक मी आता सिलेक्ट केलेली आहे बघा, तेवढी फक्त लिहू नका. हायड्रोजन स्टोरेज सिस्टीम पर्यंत लिहा.
झालं लिहून? त्याच्यातला फर्स्ट पॉइंटला लिहा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री. ओके. डेफिनेशन नंतर लिहिणार आहोत. का नंतर लिहिणार आहेत? सर्व माहिती आल्याशिवाय डेफिनेशन येत नसते. सर्व माहितीचा सारांश डेफिनेशन मध्ये असतो. त्यामुळं तुम्हाला किती लाईन सोडायला लागतात ते बघा, तेवढ्या लाईन सोडायच्या डेफिनेशनला. 1 2 3 4 काय असतील ते. कारण तुम्हाला मी अशी शिकवली डेफिनेशन तर कळत नसते. अगोदर सगळे कन्सेप्ट क्लिअर करायचे, नंतर डेफिनेशन कडे यायचं रिवर्स. ओके. डू यू नो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोड? हा, this is one electrode. This is another one electrode. This electrode is known as काय? काय? Anode. This is cathode. Okay. This is salt bridge. This is salt bridge. तुमच्या डोक्यात एक प्रश्न आलेला आहे, मला काय विचारायचं असेल तर विचारा. काय याला आला नसला तर राहू द्या. ठीक आहे. हे तरी कळालं. जो रॉड असतात त्याला इलेक्ट्रोड म्हणतात. आणि इथं हा बल्ब आहे. ठीक आहे. अजून दुसरं इलेक्ट्रोड, साल्ट ब्रिज एटसेट्रा. आता आपल्या पीपीटी कडे जाऊयात आपण. हा, का शेअर होईना गेले? ओके. स्क्रीन चेंज झाली का रे ऑनलाईन मेंबर्स? हॅलो हॅलो. Yes, ma'am. व्हॉट इज यूज ऑफ इलेक्ट्रोड? जो बल्ब होता त्या बल्बकडे इलेक्ट्रिसिटी घेऊन जायची आणि तिथून इलेक्ट्रिसिटी वॉटर मध्ये आणून सोडायची. हे त्या रॉडचं दोन्ही काम असतं. इलेक्ट्रोड मीन्स use of electrode to conduct electricity between cell and surrounding. What is the role of this electrode? To conduct the electricity between cell and surrounding. What is electrolyte? जे सोल्युशन असतं ना त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं असतं. म्हणजे ते पाणी बीकर मध्ये घेतलेलं असतं डॉट 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 लाईनने. आता पण होतं बघा त्या बीकर मध्ये पाणी, त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. आणि साल्ट ब्रिज म्हणजे पण माहित आहे, इकडून इकडे सर्किट कंप्लीट करण्यासाठी साल्ट ब्रिज वापरला जातो. ह्याच्यातलं तुम्हाला कोणीही एक्झामला काही विचारणारच नाही.
अजिबात विचारणार नाही. पुढचे कन्सेप्ट शिकवण्यासाठी मला हे लागतंय म्हणून मी तुम्हाला घेतलेले. तुम्ही फक्त पटपट लिहून घ्यायचंय. कारण हे तिसरी चौथी पाचवीचे पॉइंट आहेत. हे इलेक्ट्रोड म्हणजे काय आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय आणि साल्ट ब्रिज म्हणजे काय. आपल्याला 11वीलाच पॉइंट होता युजेस ऑफ साल्ट ब्रिज. 10-15 यूज होते. और नेक्स्ट हे कॅथोड म्हणजे काय आणि एनोड म्हणजे काय झाले की नाही आत्ताच. लिहून घ्या हे कॅथोड म्हणजे काय. आताच्या चॅप्टर मध्ये क्रोजिंग चॅप्टर मध्ये होतं हे कॅथोड म्हणजे काय आणि एनोड म्हणजे काय. हे इथपर्यंतच लिहायचं कॅथोड शब्दापर्यंत. कॅथोड शब्दापर्यंतच लिहायचं. हे खालची 2 लाईन नाही लिहायचे. और झालं सर्वांचं. हे पण सर्वांना माहित असणार आहे. इलेक्ट्रोलाइट. लक्ष द्या. हा पेन हा इलेक्ट्रोलाइट आहे का रे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोल्युशन. त्या बीकर मधलं सोल्युशन. बीकर मध्ये 2 रॉड बुडवल्यानंतर जे सोल्युशन असतं ना त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं असतं. 2 इलेक्ट्रोड जोडल्यानंतर जे सोल्युशन घेतलेलं असतं त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. पेट्रोल हा इलेक्ट्रोलाइट म्हणून चालतो का. पेट्रोल हा इलेक्ट्रोलाइट आहे का नाही. जे केमिकल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार करतं पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं असतं. NaCl हा इलेक्ट्रोलाइट आहे का आहे. NaCl हा इलेक्ट्रोलाइट आहे. त्यानंतर CH4 हा इलेक्ट्रोलाइट असेल का. अजून एकदा सांगते. पाण्यामध्ये जर टाकलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन तयार करत असतील जे केमिकल त्या सगळ्या केमिकलला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं असतं. मग CH4 हा इलेक्ट्रोलाइट आहे नाही. ते प्लस आणि मायनस चार्ज तयार करत नाही. मग CuSO4 हा आहे का रे आहे. CaCl2 आहे का आहे. जे प्लस आणि मायनस आयन तयार करतात त्याला इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं असतं. अरे बेटी त्यामध्ये त्याचं अजून डिवायडेशन पडतं. एक असतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. इथं आपल्या स्टडीला तेच घेतलेलं आहे. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा वीक इलेक्ट्रोलाइट. जो इलेक्ट्रोलाइट लक्ष द्या जो इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये टाकलं की लगेचच्या लगेच आयन्स तयार करून घेतो स्वतःचे त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. उदाहरणार्थ मीठ पाण्यामध्ये टाकलं तर थोड्या वेळात आपल्याला दिसत सुद्धा नाही म्हणजे सगळे आयन तयार झाले त्याचे.
त्याच्याऐवजी कॅल्शियम कार्बोनेट पाण्यामध्ये टाका, आपल्याला सारखं स्टर करत बसावं लागतं, म्हणून तो वीक इलेक्ट्रोलाइट झाला. इथं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज द इलेक्ट्रोलाइट दॅट कम्प्लिटली डिसोसिएट, टाकला लगेच डिसोसिएट होतो ना, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि जो पटकन डिसोसिएट होत नाही, जो पार्शली डिसोसिएट होतो, इलेक्ट्रोलाइट विच डिसोसिएट पार्शली, इथं डिसोसिएट पार्शली असे शब्द आहेत बघा. पार्शली म्हणजे थोडस, काही कट मटेरियल तर डिझॉल्व्ह होत नाही, असं राहतं थोडस मटेरियल, त्याला वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणायचं. मग इलेक्ट्रोलाइटचे दोन टाइप असतात. नंबर 1 इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड नंबर 2 इज अ वीक इलेक्ट्रोलाइट. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट? द इलेक्ट्रोलाइट दॅट कम्प्लिटली डिसोसिएट. हे मधलं काही लिहायचं नाही, लिहिलं तरी चालतं. द इलेक्ट्रोलाइट दॅट कम्प्लिटली डिसोसिएट्स are called as a strong electrolyte. For example, HCl, NaOH, K2SO4, etc. त्याच्या अपोजिट सेंटेन्स खालच्या लाईनला लिहायचं. द इलेक्ट्रोलाइट दॅट नॉट कम्प्लिटली डिसोसिएट, किंवा नॉट कम्प्लिटली म्हणण्यापेक्षा पार्शली डिसोसिएट. नॉट कम्प्लिटली म्हणजे की मग अजून एक शंका निर्माण होते की काहीच होत नाही का म्हणून तिथं पार्शली शब्द वापरलेला. द इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएटेड पार्शली, हे काही लिहायची गरज नाही, कारण आपल्या इन डिटेल आपल्या सिलेबसला नाही हा पॉइंट. पार्शली आर कॉल्ड ॲज ए वीक इलेक्ट्रोलाइट. आर यू गेटिंग? समजलं सर्वांना? ठीक आहे. राईट डाऊन टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओव्हर. ओके, लक्ष द्या आता व्यवस्थित. एवढा पार्ट समजला ना, पूर्ण चॅप्टर तुम्हाला आरामात समजून जाईल. फक्त एवढा चॅप्टर समजायला पाहिजे. इथं अर्ध नाव गेलेलं आहे. इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल, लक्ष द्या. हे नाही कळालं पुढे काहीच कळणार नाही चॅप्टर. एवढंच फक्त एक पेज आणि हे याच्या खालचं एक पेज,
2च पेजचे बेसिक कन्सेप्ट कळाले की आपोआप चॅप्टर कळत जाते. जसं मी तुम्हाला 5 सेंटेन्स लिहून दिले ते करोजनचे, पूर्ण चॅप्टर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड एक्सप्लेन करता आला. इलेक्ट्रोकेमिकल सेल आणि इथं आहे इलेक्ट्रोलायटिक सेल. ओके. हा, तुम्हाला काय डिफरन्स दिसतो रे? इथे कुठलाही इलेक्ट्रिक सप्लाय न देता, कोणताही इलेक्ट्रिक सप्लाय न देता हा बल्ब आपोआप चालू झालेला आहे. इथं काहीतरी केमिकल रिएक्शन झाल्या आणि इथे बल्ब चालू झालेला आहे. मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर व्हायला लागलेले आहेत. कोण जनरेट केलं इलेक्ट्रॉनला? हु जनरेट द इलेक्ट्रॉन? कुठून इलेक्ट्रॉन तयार झालेले आहेत? एनोड पासून. शिकवलं की नाही तुम्हाला? करोजन चॅप्टर मध्ये झालेलं आहे की नाही? ऑक्सिडेशन होतं एनोड वरती. सी हिअर इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. दिस रिएक्शन इज टेक्स प्लेस ऍट ए एनोड. लक्ष द्यायचं व्यवस्थित. आणि इथं इलेक्ट्रॉन तयार होतात. तयार झालेले इलेक्ट्रॉन इकडे जातात आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन विदाउट अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन विदाउट ट्रान्सफर ऑफ मास इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट. आणि इथं इलेक्ट्रिक करंट या वायर मधून इलेक्ट्रॉन पास व्हायला लागले म्हणून इथं बल्ब लागलेला आहे आपोआप. इलेक्ट्रिक करंट सप्लाय वगैरे कुठूनही दिलेला नाही. नाही ना कळालं अजून? का कळालं? कळाली का रिएक्शन? एनोड वरती ऑक्सिडेशन झालं आणि इलेक्ट्रॉन इकडून इकडे गेले आणि इथं बल्ब चालू झालेला आहे. ही रिएक्शन आपण घडवून आणली का रे? आपण घडवून आणली. हा बल्ब फक्त आपण तिथं बल्ब लावलेला आहे. चालू करायला त्यांच्याच लोकांनी मदत केलेली आहे. आपण काहीच केलेलं नाही. म्हणून ही रिएक्शन कसली रिएक्शन आहे? स्पॉन्टेनियस. आर यू गेटिंग? मग अशी डेफिनेशन मध्ये स्पॉन्टेनियस शब्द होता. एका शब्दाचा आपल्याला अर्थ कळाला तर इथं स्पॉन्टेनियस. ओके. काय तयार केलं आपण त्या रिएक्शन मध्ये? काय तयार केलं? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केलेली आहे. कशाचा वापर करून? केमिकलचा वापर करून. इथं केमिकल काहीतरी टाकल्याशिवाय असे इलेक्ट्रॉन फ्लोच होत नाहीत. तुम्हाला माहितीये का? कॅटायन कॅथोड कडे जातो, अनायन एनोड कडे जातो. ही कन्सेप्ट माहिती आहे 12वीचा? का नाही माहिती? कॅटायन पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड असतात, ते निगेटिव्ह कडे जात असतात. कॅटायन कॅथोड कडे, कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो कॅथोड कडे जातात. अनायन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, अनायन एनोड कडे जातात, वगैरे वगैरे. जाऊ दे, मला पाहिजे तेवढंच मी मटेरियल घेते, एकदम डीप मध्ये नाही जात. हे लाईनचा अर्थ कळाला तुम्हाला? स्पॉन्टेनियस झाली रिएक्शन, आपण काहीच केलेलं नाही. इथे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार झालेली आहे, ऑक्सिडेशन होत आहे आणि हिअर देअर इज अ रिडक्शन. इथं रिडक्शन झालेलं आहे. कन्सेप्ट लगेच संपणार नाही. आपल्याला एवढे एक पेजेस एक्सप्लेन करायला अर्धा तास लागतो. पूर्ण चॅप्टर याच्यावरती डिपेंड आहे म्हणून. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरला आपण बघत सर आलेले. ठीक आहे. दुसऱ्या डिव्हिजनची मुलं जरी यायची थांबली तरी सिलेबस संपेपर्यंत तुम्ही